असली हा. कार्यक्रम काय चाललेला हा. म्हणजे दाखला स्त्रिया घे, पोर घे, मणी. तुझ्या घरामध्ये काय चोरी करायला आलं काय बापरे. काही टाकत करायला आले बरं. तुझ्या घरी काही चोरी करत नाही काय टाकत नाही हा. कोणा बाकरीचा कुठला किती लागतंय बाकीचा कुठे का पाहिलं तिकडचे लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परेशान करतात. इकडचं तिकडचं म्हणताय का मला बरं? अरे भाऊ तुझ्याच मराठी मातीमध्ये जन्माला आलेलं छोटस संस्काराचं फुल आहे भारूड म्हणतात मला भारूड? हा. आणि ही काय भानगडे? भानगड अरे माणसांनी भानगडी करू नये म्हणून संतांनी काढलेल्या प्रबोधनाच्या कारखान्याचं प्रोडक्शन म्हणजे भारूड दिलं कडे बागर भाकरी घेतो काय नाही काय नाही हा. अरे नाही द्यायचं ते देऊ नको पण मी काय म्हणते ते ऐकून तर घेतील की नाही हा. कारण तुमचं ऐकून घेतलं ना हा. असं आलं भाऊ तुला मला कसं काय अरे बोलू? तुलाच नाही इथं जमलेल्या सगळ्यांना बुरगुंडा होईल बुरगुंडा म्हणजे तुला काय वाटलं मुलं बाळा अरे भाऊ बुरगुंडा म्हणजे लेकरं बाळा नाही अरे बाबा बुरगुंडा म्हणजे आमचं भाषेमध्ये बुरगुंडा या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान तुला ज्ञान होईल की 4 युगाने 10 अवतार आमच्या दर्ग्यामध्ये असतात तुझ्या आहे तुझ्या पाशी परंतु तू जागा चुकलास आणि ती चुकलेली जागा दाखवण्यासाठी संतांनी ग्रंथांचं भावडांचं वाङ्मयांचं निर्मिती केलेलं आहे भाऊ मला सांग एखाद्या वेळी ग्रंथ तुझं झालं त्याचा दुसरा आवृत्ती करताय भाऊ जर फाटा लागलं त्याचा झेरॉक्स करून ठेवताय परंतु मला सांग भाऊ ज्या ग्रंथांचा संस्कार करून देण्यासाठी नरघ्याची प्राप्ती आम्हाला परमात्माने करून दिली या नरघ्याचं झेरॉक्स मशीन झालं का रे भाऊ काय म्हणून म्हणतोय मी की तू जर माझं ऐकलं ना तर बुरगुंडा होईल वैयाची स्वानंद गुरुकुला सवे घेऊन या प्रेमाचा कुंकू पाणी काय झालं रे भाऊ? ए बाई काय झालं रे? आता कुंकू विचारला नाही काय? मग आता कुंकू नाही करता काय वाटते तुला आमच्या माता बहिण्यात कुंकू लावत नाही आमच्या या आया बहिणी आता कुंकू नाही लावले लावत नाही. काय लावते मग आता साडीचा रंग तसा टिकलीचा रंग मग मॅचिंग म्हण ना मॅचिंग जसं साडीचा रंग घेतला तसा टिकली रंग घ्यायला मॅचिंग म्हणते ना बा. पण खरं सांग भाऊ या वरच्या रंगाचं मॅचिंग तर कधीही करता येईल परंतु संसारामध्ये खरा आनंद खरं सुख भोगायचं असेल तर नेचर मॅचिंग असं वाटत नाही वाटत नेचर मॅचिंग असेल तर या वरच्या रंगाला महत्व आहे मी म्हणत नाही आहे माझा कुंकू लाव तुझं टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती तिकडे वाटत फिरतं आमचं मावली अरे भाऊ सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव बाहेर आलं आरशा पुढे बसलं आरसा सौभाग्यवती भव मी म्हणत नाही आहे माझं कुंकूला परंतु कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण कुठं लावलं जाते कुंकू कुंकू हे कपड्यात लावलं जातं. अरे भाऊ कपाळावरच लावलं जाते परंतु आधी आणि ब्रह्मरंध्राचे मधोमध्य पेटवलेली ग्लँड आहे ज्याच्यावरती कुंकू लावल्यामुळे आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतंय कारण महिलेचा मेंदू अतिशय संवेदनाक्षम असतोय आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडाचं काम ते कुंकू करतंय म्हणून म्हणताय कपाळावर कुंकूला कारण कुंकू हे चिंचोपाल्या हातीपासून बनलेलं असतंय एखाद्या वेळी इंचू चावला नाही भाऊ तर चिंचोका उघडून लावून बघ विंचवाचं झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे मग खरं सांगाय जर विंचवाचा झर उतरवण्याची ताकद त्या चिंचोक्यात आहे तर त्याच चिंचोक्यापासून तयार झालेलं कुंकू जर तुझ्या कपाळावर लागलं तर तुझ्या डोक्याचं टेन्शन नाही का कमी होणार बघ तुला कुंकू लावायचं सांगितल्याबरोबर पुरुषांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केलं पण पूर्वीच्या काळी आमच्या पुरुषाला बी शेंडी होता ना रे भाऊ आता नाही शेंडी काय सापडत नाही आता नाही शेंडी 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 म्हणजे काय शेंडी म्हणजे शेंडी म्हणजे लांब केस. हे भाऊ शेंडी म्हणजे लांबचेच नाही अरे बाबा शेंडी म्हणजे माणसाच्या मेंदुरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा अँटिना आता ते अँटिनाच राहिलं नाही तर कसं तरी विसरू घुसणार नाही बाबा आणि विशेष म्हणजे पुरुषांच्या त्या शेंडी रूपी अँटिनाद्वारे पुरुषांच्या डोक्यामध्ये फक्त एकच चॅनल चालतंय कोणतं ओन्ली मुंबई दूरदर्शन म्हणजे पुरुषाला एकच काम असतंय की नाही महिनाभर ड्युटी करणे आणि महिन्याचा पगार एका तारखेला घरामध्ये आणून काय कोणी हातामध्ये दिला पण त्या आणलेल्या पगाराचं जीवनभराचं व्यवस्थापन आमच्या याला करावं लागतंय आणि ते व्यवस्थापन करताना घराचं घरपण टाकताना मला सांग आहे तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारचे चॅनल चालते लेकरांचं संगोपन आहे मुलांचं शिक्षण आहे मुलींचं शिक्षण आहे सासू सासऱ्याची सेवा आहे घरामध्ये असले तर हे सगळे चॅनल तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थितरित्या प्रक्षेपित होण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा हा जो केसांचा आंबाडा आहे ना ताई
हा डिश अँटिना आहे. आता मला सांग, या डिश अँटिनाच्या काड्या जर ब्युटी पार्लर मध्ये जाऊन तू कमी केल्या तर तुझ्या मेंदूरूपी टीव्हीच्या पडद्यावर मुंग्या नाही काय ना? त्या युगाची काठी बोलणी दशासारखे काय झालं? केव्हापासून घाण वास येते त्या पोटलीचा. खरंच वाटतं. हे पोतळीचा वास येतोय. हा. अरे भाऊ ही पोतळी नाही, नाही. अरे ही पृथ्वी आहे. हा. हे रंगीत रंगीत तुकडे आहेत नाही, अनेक प्रकारचे देश हा. आहेत, पण ही पृथ्वी हा. आहे. मला बी सोडू नको समजू. हा. हे तुम्ही आम्ही जे आहेत ना आजकालचा मानव ते मी आहे. बरोबर. आणि तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या लेकरांनी जन्म घेतला ते उद्याचं भवितव्य हे आहे. अरे बाबा, माणसाला सुरक्षित ठेवण्यासाठी पृथ्वीवर पूर्वीच्या काळी डोंगर होते, नद्या होत्या, पशु होते, पक्षी होते, प्राणी होते, पण माणसानं स्वतःच्या सुखासाठी या पृथ्वीला सगळं बर्बाद करून टाकले. ती बर्बादी म्हणजेच माणसाची बर्बादी आहे. म्हणून तुला सांगतोय, आज तुझे काही कमवतोय ना ते याच्यासाठीच नाही बाबा. बरोबर. याला चांगलं राहायला घर मिळावं, याला चांगलं सुख मिळावं, त्याच्यासाठीच ना. पण उद्या मला सांग, तुझ्या स्वतःच्या आतताईपणामुळं जर या लेकराला उद्या शुद्ध हवा नाही मिळाली, शुद्ध पाणी नाही मिळालं, श्वास घ्यायला एक सुद्धा हवेचा कण नाही मिळाला, मला सांग मार्शामध्ये तुला काय केलं? म्हणून सांगते मी, तुला जर सुरक्षित राहायचं असेल तर पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक तरी झाड लाव. हा ईशाचे गुण सांगितला, एका जनार्दनी आनंद झाला, संती जय जयकार केला, हा शकून गुलगुला पाहुला वरदुंडा होईल वल्याचे. बोला विठ्ठल 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 यापूर्वीच्या